मी अमोल भगीरथ वाघमारे, PM श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील इयत्ता 7वीचा वर्ग शिक्षक। आम्ही आपल्या शाळेमध्ये एक शैक्षणिक साहित्य स्पर्धा बनवण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य बनवलेले होते। आता मी जे बनवलेले शैक्षणिक साहित्य आहे त्याचं नाव आहे संख्या ज्ञान। या संख्या ज्ञानचा जो चार्ट आपल्याला समोर दिसतोय, यामधून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये गणिताची ओढ आपण चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो। ती कशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की हा जो समोर तुम्हाला चार्ट दिसतोय, या चार्टमध्ये तुम्हाला काही संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। जर आपण याच्याकडे नीट पाहिलं तर आपल्याला या चार्टमध्ये उभ्या मांडणीमध्ये आणि आडव्या मांडणीमध्ये काही संख्या तयार झालेल्या आपल्याला दिसतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या ते 5 अंकी संख्येपर्यंत आपण त्यांना वाचन करायला सुलभ असा हा चार्ट आहे। त्यानंतर हा चार्ट जर आपण थोडासा फिरवला, एका साईडने फिरवला, तर अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार झालेल्या आपल्याला दिसतात। अशा प्रकारे हा चार्ट आपण चारही बाजूने जेव्हा फिरू तेव्हा आपल्याला चार्टवरती वेगवेगळ्या संख्या तयार झालेल्या दिसतात। आता याच्यातून विद्यार्थ्यांना फायदा काय होऊ शकतो, तर वेगवेगळ्या संख्या वाचनासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे उदाहरणं याच्यामधून आपल्याला भेटू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गणिताच्या महत्त्वाच्या 4 क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, याच संख्यांमधून विद्यार्थी काय करू शकतात, तर त्या संख्या घेऊन त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराचे उदाहरणं सुद्धा ते सोडवू शकतात। आता हा चार्ट जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपण दिला तर तो विद्यार्थी त्याला गणित सोडवण्यासाठी सगळ्यात पहिलं त्याला संख्या ज्ञान असणं गरजेचं आहे। आणि हा चार्ट जेव्हा त्याच्या हातामध्ये पडेल तेव्हा तो प्रत्येक संख्या तो बघेल, तो वाचण्याचा प्रयत्न करेल, तो सोडवण्याचा प्रयत्न करेल। मग त्याला जर आधी बेरीज चांगली येत असेल तर तो पहिले काही संख्या घेऊन बेरीज करेल, मग वजाबाकी करेल, मग गुणाकार करेल आणि मग भागाकार करेल। आणि यामुळे तो विद्यार्थी याच्यामध्ये गुंतून राहून त्याला